हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आम्ही बनवतोय काहीतरी स्पेशल नाश्ता। तर इथे श्रेया आहे। काय बनवतीये? आज मी बनवते पनीर चिली सँडविच। पनीर चिली सँडविच, वाव। पनीर, चीज, बटर, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, इथे मी ऑर्गन आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे। चिली फ्लेक्स थोडे जास्त घेतले, थोडं तिखटपणा येण्यासाठी, आणि ब्रेड। हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। पनीर टाकून झालेला आहे। त्यानंतर काय टाकलं? चीज, बटर, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि हे ऑर्गन आणि चिली फ्लेक्स पण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे का? हो, याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये मिरची पण टाकू शकता, एक हिरवी मिरची। तिखटपणा जास्त हवा असेल तर लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरी चालेल। आपण याच्यामध्ये मिरची नाही टाकणार आहे। हे काय टाकते आता? मीठ टाकते थोडं, म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं, कारण बटर थोडं सॉल्टेड असतो ना, त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं मीठ। म्हणजे आपल्याला जशी चव पाहिजे तशा प्रकारे टाकायचं। पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे ना। इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि हे मिश्रण जे आहे ते आपण ब्रेडला लावणार आहे।
ब्रेडला आता दोन्ही बाजूने आपण बटर लावून घेऊया. इथे मिश्रण लावून आपले ब्रेड तयार झालेले आहे. त्याला बटर सुद्धा लावलेलं आहे आणि आता ते टोस्ट करणार. आता हे जे ब्रेड आहेत त्यांना मी बटर न लावता टोस्ट करणार आहे. बटर न लावता टोस्ट करायचे, फक्त ब्रेड. हा, फक्त ब्रेड. हे आपण बटर लावून घेतलेले ब्रेड आहेत त्यांना आपण आता टोस्ट करून घेणार आहोत. आपण हे बटर न लावता टोस्ट केलेले ब्रेड आहेत त्यांना हे आता मिश्रण लावून घेणार आहोत. हे तुम्ही असेच खाऊ शकता. तुम्ही सिंगल ब्रेडला पण लावून खाऊ शकता किंवा असे जसं आपण बटर लावून सँडविच टाईप पण खाऊ शकता. जर लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही हे पराठा टाईप पण चपातीला लावून देऊ शकता. म्हणजे पराठा टाईप बनवायचा आणि लहान मुलांना ब्रेड द्यायचे नसते. म्हणजे आपण जे बटाट्याची भाजी वगैरे सारण बनवतो तेच हे वालं जे सारण आहे ते टाकायचं आणि पराठा बनवायचा. हे असंच पण खाऊ शकतो. सिंगल किंवा डबल हवं असेल डबल सँडविच. इथे हा ब्रेड तयार आहे. मी हा टेस्ट करून बघतेय कसं आहे. छान झालंय. थोडंसं मीठ कमी आहे, थोडंसं मीठ कमी झालंय पण टेस्ट छान आहे. लसूणची सुद्धा टेस्ट येते. चिली फ्लेक्स आहे त्याच्यामुळे थोडासा तिखटपणा पण आहे. मिरची टाकायची गरज वाटत नाही याच्यामध्ये. खूप छान वाटते. टेस्ट छान आहे, मला आवडलं. तुम्ही पण करून बघा, छान आहे. हे आपले सँडविच सुद्धा तयार झालेले आहेत. क्रुम क्रुम. आणि ते आता मी खाऊन. हे सुद्धा छान आहे कारण टेस्ट सेम असणार आहे. फक्त आपण ब्रेड दोन्ही साईडला लावलेले आणि ह्याला थोडंसं बटर एक्स्ट्रा लावलेलं आहे. मला तर आवडलेलं आहे. मी पटापट संपवतेय. आणि तुम्हाला हा पनीर चीजी सँडविच तुम्हाला आवडला असेल आणि बनवून नक्कीच खा कारण टेस्ट छान आहे आणि लहान मुलांना तुम्ही सुद्धा देऊ शकता हे. तर आणि नाश्त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर नक्कीच बनवून बघा आणि टेस्ट करा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राइब करायला विसरू नका. जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेले बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.